या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर, पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदा शाह मदार चौक सोलापूर। सगळं अकाउंट मध्ये पैसे सगळे हे गेले। मी आज काय राहतो की मरतो की मला सांगत नाही। ओम अवंतीनगर श्रीदेवी नगर भाग 1 जवळ गवळी वस्ती येथे राहणारा 26 वर्षीय व्यंकटेश पांडुरंग बलमेरी हा दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी घरातून कोणालाही न सांगता निघून गेला होता। नातेवाईक आणि मित्रांनी रेल्वे स्टेशन एसटी स्टँड परिसरात शोध घेतला। या दरम्यान कंबर तलाव विजापूर रोड येथे रेल्वे पटरी जवळ त्याची दुचाकी आणि मोबाईल सापडला। दुपारी 1:30 वाजता रेल्वे पोलिसांनी त्याला रेल्वे पटरी जवळ पाहिल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली। त्यानुसार सदर बाजार पोलीस ठाण्यात बेपत्ता दाखल करण्यात आली होती। दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 10 वाजता कंबर तलावात पाण्यावर तरंगताना व्यंकटेशचा मृतदेह सापडला। मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। व्यंकटेश MIDC परिसरातील एका टॉवेल कारखान्यात जॉबर म्हणून काम करत होता। त्याच्या कुटुंबात आई वडील बहीण आहेत। व्यंकटेश हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता। घटनेपूर्वी त्याने आयुष्य आणि मित्राशी फोनवर बोलला होता। मित्राशी बोलताना तो जोरात रडत होता आणि नंतर अचानक फोन कट केला अशी माहिती समोर आली आहे। नातेवाईकांनी या प्रकरणात संशय व्यक्त केला आहे। त्याच्यामध्ये व्यंकटेशने मित्रांकडून पैसे घेतले होते आणि नंतर त्या मित्रांनी पैशांसाठी त्याला धमकावले असावे। या घटनेचा अधिक तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे। पांडुरंग बलमेरी घरातून निघालाय 8 वाजता, कारखान्याला जाता म्हणून सांगून गेलाय। त्यानंतर 10 वाजता आम्हाला माहिती पडलं। मालक तिथे बोलत आहे। आम्ही गेलो गेटच्या बाजूला, मालक ते सगळेजण आलेत। आमचे घरचे होते, मी होतो, आमचे भाऊजी होते। त्याने म्हणले कुणाला काय सांगू नको, काय असलं ते आम्ही पैसे देऊ, 2 दिवसात आमचा मुलगा भेटू दे, 2 दिवसात देतो म्हणलं। एवढं सांगितलं। त्याने काय दमदाटी दिले, काय हे ते ऑफिसर ते मोठे साहेब ते ऑफिसर बिजर मध्ये ते काय आम्हाला माहिती नाही। ते मोठं ते दमदाटीमुळे त्याने एवढं झालं। काय झालं होतं नेमकं? काय झालं होतं? ते कारखान्यात पैसे काय गेले म्हणा मोबाईल मधनं। आम्ही म्हणलं आमचा मुलगा येऊ द्या, 2 दिवसात देता। किती गेलं ना, आमचा मुलगा आल्यावर 2 दिवसात 2 दिवस होते, 3 दिवस होते, देता म्हणलं। कुठला कारखाना? सीता। पैसे कोणाकडून घेतले? ते पैसे कोणाकडून घेतले ते आपलं ते मोबाईल मधनं गेलं म्हणून मला सांगितलं। तुमच्या मुलाने जबाबदार कोण आहे? काय तुम्हाला काय संशय वगैरे आहे का? आमचं जेवढं म्हणलं तर मालक काय दमदाटी दिले काय की तेवढंच माहिती। काय शेवटचं बोलणं वगैरे काय झालं होतं शेवटचं म्हणा आम्हाला मालक बोलव, आम्ही गेलो मालका बरोबर गेलो। आम्ही म्हणलं आमचा मुलगा येऊ दे, मुलगा आल्यावर विचारून पैसे आम्ही 2 दिवसात तुम्हाला देऊ, आम्ही एवढं बोललो होता मालकाला। मुलाशी काय बोलणं झालं होतं का तुमचं शेवटी? मुलाशी? हा मुलाची, आमच्या मुलाची त्या दिवशी पोचामा करावा लागला होता। पोचामा केल्यावर त्याने जेवला नाही काय नाही, तसंच गेल्यावरती मी म्हणलं नाश्ता करून जा, देवदेव येताना नाश्ता करून जा म्हणलं। नाश्ता करून जाता मी येत नाही, कारखान्याला चाललो म्हणलं। कारखान्याला गेलं तर नंतर माझ्याकडे बॅलन्स नव्हतं। बॅलन्स नसलं तर आम्ही व्यंकटेश बॅलन्स बरं त्यांच्या मम्मीला म्हणलं मम्मी माझ्याकडे काय नाही, सगळं अकाउंट मध्ये पैसे सगळे हे गेले। मी आज काय राहतो की मरतो की मला सांगत नाही। एवढं बोललाय। आमचा जावाला म्हणलाय भाऊजी मी काय हे करत नाही, बापाला मुलगाला आईला चांगलं बघून घ्या म्हणून एवढं म्हणलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।